मुंबई महापालिका आणि ठाण्यात युती करण्याचा 100% निर्णय। इतर ठिकाणी समिती तयार करून चर्चा होणार, तर सर्वच ठिकाणी महायुतीतच लढण्याबाबत सकारात्मक विचार। शिंदेंसोबतच्या भेटीनंतर रवींद्र चव्हाणांनी केलं स्पष्ट। महापालिका निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेत माहिती। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एनडीए खासदारांसाठी डिनरचं आयोजन। खास मोदींनी केला खासदारांचा पाहुणचार। राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवारांचा आज वाढदिवस। वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या नेत्यांसह काँग्रेस नेत्यांकडूनही पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव। माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं प्रदीर्घ आजारानं निधन। लातूर इथल्या निवासस्थानी घेतला अखेरचा श्वास। आंध्र प्रदेशच्या भद्राचलम इथे भीषण दुर्घटना। बस दरीत कोसळून देवदर्शनाला निघालेल्या 15 प्रवाशांचा मृत्यू। पालघरच्या पूनम पार्क परिसरात अनधिकृत गोदामाला भीषण आग। आगीचं कारण अस्पष्ट। सुदैवानं जीवितहानी नाही। आणि दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा आफ्रिकेनं केला 51 धावांनी पराभव। मालिका 1-1 अशी बरोबरी। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं लातूर इथे निधन झालंय। ते 91 वर्षांचे होते, तर लातूर मधील देवघर या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। त्यांच्या तब्येतीमधील दीर्घ आजारपणामुळे घरच्या वातावरणातच उपचार सुरू होते। शिवराज पाटील चाकूरकर हे लोकसभेचे सभापती आणि विविध केंद्रीय मंत्रिपदांवर त्यांनी कार्य केलंय। त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये देशासाठी अनेक प्रतिष्ठित पदे भूषवली आणि त्यांनी देशातील संविधानिक प्रक्रियेमध्ये सक्रिय भूमिका देखील बजावली।